नमस्ते सर्वांना. नमस्ते. तर आता आम्ही चाललोय फिरायला बोललो तर कुठे चाललोय काजल? आपण जर आता शॉपिंग करायला चाललोय. आपले जे पाचशे ट्विन रूम आहेत ना त्याला आपण जरा अजून जरा डेकोरेट करूया, अजून जरा सुंदर बनवूया, त्याच्या इंटिरियर मध्ये अजून काहीतरी ऍड करूया. आणि जे काय ऍड करतोय आपण एक बोलतो ना मेक ओव्हर करणं रूमचं, तर हा व्लॉग त्याबद्दल आहे. मेक ओव्हरसाठी आता काय काय आपल्याला साहित्य लागणार आहे ते आपल्याला सर्व रत्नागिरी मार्केटमध्ये जाऊन मिळणार आहे. मार्केटमध्ये काय काय अवेलेबल आहे सर्व आम्ही तुम्हाला दाखवूया. कोणता आवडला तुला काजल? आणि ते रोटेट करायला हे बघ ना, हे वाला हे घ्यायचं. नाव काय? तुला जे आवडतं ते घे. निवांशी. हे पण छान आहे वेली. वेली घेऊया. हां, हे एक आवडलं ना आपल्याला, हे वाला. येलो घेतोय आपण. हा वाला ना. आणि ह्याच्यात अजून एक कलर रोटेट करायला हे पण चांगलं आहे. हे पण ह्याच्यात दिसणार नाही काय. द्या हे एक द्या आणि हे एक द्या. असं वाटतं तुझा साथीदार, नवीन साथीदार. हा नवीन फ्रेम घेतो आम्ही लावायला आमच्या घरी. घेतोय आपण. हा हे पण आम्ही घेतले. मटेरियल काय आहे तो? हे लाकडी आहे. लाकडी आहे. काय रेट आहे त्याचे? हे बघ, आणि अजून एक मटेरियल चांगलं नवीन आलंय तर सेट ऑफ 3, 1, 2 आणि 3. त्यासोबत आम्ही मिरर घेतले बघा. मिरर घेतलाय एक आपल्या घरासाठी आतमध्ये, वॉशरूम मध्ये, आणि बाजूचे ट्विन रूम आहे त्यामध्ये. ये याचं बनवण्याचं हे छान आहे ना आउटर. झाली शॉपिंग? झाली. खूप शॉपिंग केली. शॉपिंग झाली. शॉपिंग झाली. आता पेट पूजा केली. थोडंसं थंड खाऊया, ऊन खूप आहे ना. किती वाजले बघा, दुपारचे 2ला 10 मिनिटं आहेत. आम्ही जेवलो पण नाही. आणि शॉपिंग बघा, सर्व होम डेकोरची शॉपिंग केलेली आहे. हे फ्रेम्स, आरसे, हे लॅम्प्स आणि सर्व हे सर्व पण घेतलं आपण बरोबर. टोटल कितीची शॉपिंग झाली? 5000 बरोबर. तर 50 रुपये तर खाऊ शकतो आपण ना. बाबा कोणता फ्लेवर मागवला आहे हा? राजभोग. राजभोग. आवडलं? या तुम्ही सर्वांनी पण खायला या. बघा आपण काय घेतलं, याला काय बोलतात? ते पिलं ना बदाम. आम्ही आल्यावर सर्वात जास्त तर एक्साइटमेंट कोणाला असेल तर तुम्ही बघितलं असेल, आमच्या वालूला है ना बाबू. हे बालू, ही वालू आणि काळू कुठे गेली? बालू, हा बालू आहे. काळू कुठे गेली? ही बा आली आहे बघ.
डेकोरसाठी काय काय आणलंय ना ते सर्व आता तुम्हाला काढून दाखवूया का लावून दाखवूया का अजून? लावून टाकूया. सर्व आता सर्व तुम्हाला लावून दाखवतो बघा. कामावर गेले बघा. मी काय आणले दाखवू का? काय आणलं ते सांग. काय आणलं? हे बघा आई शपथ. ड्रिल मशीन. कारण ड्रिल लागणार ना आपल्याला. सर्व ड्रिल केल्यावरती आता जे आपल्याला एवढं गिफ्ट आपल्याला शुभांगी की होमस्टे करून पण ते सर्व आपल्याला आलंय ना, फ्रेम बीम सर्व सर्व ड्रिल करून लावायला लागेल ना. त्याला सामान आलेलं आहे. सामान घेऊया आणि लावूया. ट्विन 1 आणि ट्विन 2 आता सजणार आहे एकदम मस्त. जेव्हा ठेवूया आणि एक एक करून तुम्हाला सगळं दाखवूया. जरा तुम्हाला फॅनचा आवाज येईल पण आम्ही तुम्हाला आता ह्याच्यावरती जरा काढतो आणि दाखवतो आम्ही काय काय आणलेलं आहे. बरोबर? म्हणजे आम्हाला सुद्धा लावायला एकदम सोपं पडेल. मग आणि आता जे बॉक्समध्ये मी भरतोय ना हे सर्व खालच्या रूमसाठी नाही तर आपल्या वरच्या टेरेससाठी आणलं आहे सर्व. आणि हे काय आणलं आहे ना टेरेसवरती दाखवूया. पण जेवढं आता इकडे गरजेचं आहे ना ते तुम्हाला आता दाखवतो बघा. हे बघा हे डेकोरेशनचं आणलं आहे 2. हे बघा हे आणलं आहे 3. त्यासोबतच इथे बघा फुलांच्या वेली आणले 4. आणि इथे ही काच आहे वाटतं. बरोबर? हा, ही बाथरूम साठी आपल्या मिरर आणि हे 2 काची आहेत. त्यासोबत ते फ्रेम्स आणलेत बघा. बरोबर ना? हो. आणि हे बघा हे वॉल हँगिंग असतं ना आपलं त्याच्यात टाकायचं ते. ते आणि त्यासोबतच ह्याच्यात पण काहीतरी आहे. ते सर्व आम्ही तुम्हाला आता लावून दाखवू. हे सर्व मी हे मार्केटवरून नाही, हे ऑनलाईन मागवलं आहे. हे आधीच तू मागवलं होतं ऑनलाईन ना. तर डेकोरेशनमध्ये आता अजूनपर्यंत काय झालेलं आहे, कॉर्नरला बघा ग्रीन लावलेलं आहे. ह्या रूममध्ये आणि तसंच ह्या रूममध्ये पण बघा तुम्हाला दाखवतो. लाईट्स लावूया आपण. बघा कॉर्नरला सर्व हिरवे लावलेलं आहे. आणि त्यासोबतच आता हारसा. काजल एक कुठे लावायचं माहिती आहे ना हारसा असा? तर किचनमध्ये आता इकडे लाईट लावून दाखवतो बघा तुम्हाला. तर हा जो हारसा आणलेला आहे आपण बरोबर इथे लावणार आहे असं बेसिनच्या समोर. बरोबर. आता नेक्स्ट डेकोरमध्ये आपल्याला वॉलवर डेकोर करायचं आहे आणि त्याची डिझाईन आम्ही अगोदरच खाली करून ठेवली. अशीच डिझाईन ही तिथे लागणार आहे. ठीक आहे. आता रेडी झाल्यावर करूया. सुरुवातीला बघा सर्व हे वरतून पण काढायचं असतो. पहिलं पाठून काढायचं असतं सर्व. हे बघा हे दिसतंय काढायचं आहे बघा. दिसतं हे असं आपल्याला सर्व खेचायचं आहे आणि लावायचं आहे. इकडे बघा पाटी हे सर्व लावून झालंय. आता ह्याचं सर्वात दिसायला असं दिसतंय ना. आता हे काढल्या हे बघा वरचे सर्व काढायचे त्याचं. आता हे सर्व काढल्यावरती मिरर सारखं विजिबल होईल आपला फेस सुद्धा. हे बघा दिसलं. आता हे सर्व काढल्यावरती बघा कसं दिसेल तुम्हाला दाखवतो. तर फायनल लुक काही असं दिसतोय. कसं वाटतंय माझं? एक नंबर. मला प्रचंड आवडलंय. मस्त ना? खूप आवडलंय मला. हे बघा मस्त दिसतंय. वॉल एकदम हायलाइट. आणि त्याच्यात तुम्ही आपला स्वतःचा बोलतात ना फेस सुद्धा बघू शकतो. जर आपण क्लोथ लावलं नाही बघा दिसतंय. म्हणजे चमकतंय असं एकदम. मस्त ना? सगळं दिसतंय इकडून असं. हा दरवाजा पण जरा छान आणि काहीतरी वेगळा दिसायला पाहिजे. एंट्री आपण अशी केली ना तिकडे काहीतरी चमकीला दिसेल ना. वा वा हे बघा मिरर ऑन द वॉल आहे बघ. है ना? छान वाटतंय ना? हो छान आहे. मस्त एकदम.
फायनल लुक काही असा दिसतो आहे. ह्याचा पण हे सर्व स्टिकर्स काढायचे. एक ओके. तर कसं वाटतंय काजल? मस्त मस्त पाठी वाटतंय. बघा जरा लांबून जाऊया. वा वा एकदम छान वाटतंय काजल. मस्त ना. आता फ्रेम गिम सर्व लावून दाखवूया. पहिला तर ड्रिल करायला लागतील सर्व. हो आधी ड्रिल करायचे मग दाखवू. बाळू आमचा बाळू, ही आमची वाळू आणि ही आमची काळू. आणलं बघा स्क्रूड्रायव्हर आहे. काय डोकं खराब झालंय. हा स्क्रू ड्रायव्हर बोलतो ह्याला. काय मी लाईफ होल करणार पहिल्यांदा ड्रिल मारलेली आहे. ती पण कुठे मारलेली दाखवतो आता इकडे. जस्ट मारली. परत मारून दाखवतो बघा तुम्हाला. नको. काय झालं आमचा इलेक्ट्रिशियन आता कधी येतोय काय माहिती. तो येईपर्यंत आता काळोख होणार. हो आणि आता उद्या गेस्ट येणार आहेत. हळू. तर सक्सेसफुली होल झालेला आहे बघा. एकदम मस्त टकाटक. दुसऱ्यांवरती आपण काम सोडला ना तर काम राहिला. मग असं नाहीये. मला भीती काय वाटत होती. असं कधी केलंच नाही ना तू. उगाच ते आपल्या हाताला बिताला काय व्हायला नको म्हणून मला भीती वाटत होती. जेवढी ड्रिल मारायचे सर्व मीच मारून घेत होतो फटाफट. आपल्याला फ्री मध्ये इलेक्ट्रिशियन भेटलेला आहे. आता सर्वात आधी मी दाखवतो बघा काय करायचंय. इकडे दिसते हे दिसते हे एरिया मिररची. तर त्याला इथे एक खिळा मारायचा आणि इथे एक खिळा मारायचा. हे चिटकून होणार नाही. त्याला कसं करणार आहे हाफ असं 7 लावणार आहे. 7 हे बघा दिसलं. तर आपल्याला इकडे इकडे खिळा मारायला लागेल. त्यासाठी मग खाली सुपडा पण आणलेला आहे. ओके. काजलला डाऊट होतं. मी ड्रिल मारलेली आहे. आता म्हणजे माझं काम वाढलेलं. आता कुठेही कोणाच्या घरी ड्रिल मारायचं असेल तर मला एक कॉल करा. लगेच मशीन तुम्ही अरेंज करायची. ठीक आहे. ही माझी मशीन नाही आहे. हो मशीन आम्ही आणली दुकानातनं त्या एका काकांची. ओके. आपलं हे लावलं. अजून ओके. हे बघा कसं वाटतंय. मस्त सुंदर वाटतंय ना. मस्त वाटतंय. छान ना. तर तुम्ही बघू शकता आपल्या रूममध्ये इकडे फ्रेम सुद्धा आपण व्यवस्थित ड्रिल आपण स्वतःहून मारून सर्व व्यवस्थित एकदम छान वाटतं ना. समोर अशी छान नाही वाटली असते. ती अशी स्लोपमध्ये ते छान वाटतंय. तर किती चेंजेस झालेत बघा. कॉर्नर चेंजेस हे केलेले आहेत आणि त्यासोबतच हे सुद्धा केलेलं आहे. आणि इथे आता आपल्याला काय करायचं. हे कुठे लावायचं काजल? हे इकडे बाहेर लावायचं. चल लावून दाखवूया. ही पण आली बघायला. आता कुठे लावायचं सांग. इकडे एक सेंटरला लावूया पहिला. इकडे लाव पहिला. इकडे लावून दाखवूया. इकडे लाव. आपल्याकडे 2च आहेत ना. आणि तुम्ही विचार कराल हे काय आहे. हे दिसतंय. हे सेपरेट आहे आणि हे सेपरेट आहे. हे फक्त आपल्याला हँग करायचं आणि ह्याच्यात असं होल्ड करायला आहे बघा. हे किती रुपयाला पडलं. 110 रुपये लिहिलं. तर अजून एक आपल्या इकडे कंप्लीट झालेला आहे. वा 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 एकदम छान. मस्त वाटतंय ना. 3 आणले पाहिजे. 2च आणले. एक इकडे लावून घेऊया आता. ठीक आहे. तर ते सेकंड पण लावून झालं आहे आणि एक अजून एक आणून इथे लावूया म्हणजे जरा अजून डेकोरेटिव्ह वाटेल. तुम्ही बोलाल या आजच्या ब्लॉगमध्ये माझे 3 हे झाले. 2 1 2 3. ह्याच्या अगोदर जो व्हाईट होता तो ड्रिल मारताना ना सर्व ते लाल लाल चिऱ्यांचं सर्व पावडर अंगावर पडली आणि ते पण शर्ट एकदम रेडिश झालं म्हणून ते काढून मी आता ब्लू काढलं. आणि आता तुम्हाला सांगायचं आहे ट्विन रूम आम्ही तुम्हाला सजवून दाखवले राईट. पण
आता तुम्हाला वरती टेरेससाठी आम्ही काय काय खरेदी केली नाही ते तुम्हाला दाखवतो. पण सध्या आता आम्हाला जायचं आहे बाहेर फिरायला. काय काजल, फिरायला जायचं आहे? फिरायला जायचं आहे का? फिरायला जायचं का भाजी आणायला जायचं आहे? भाजी आणायला पण जायचंय, फिरायला पण जायचंय, खायला पण जायचंय. काय खायला नाही, उद्या आपले 4 रूम बुक आहेत ना आणि व्हेजिटेबल सर्व आणायला जायचं आहे. तर व्हेजिटेबल्स आणूया आणि वरती काय काय डेकोरेशन केलं ते पण तुम्हाला आता दाखवतो आम्ही. तर हे बघा आम्ही आता भाजी घेऊन आलो. आता तुम्हाला भाजी दाखवत नाही, पण वरच्या गोल्डन रूमसाठी आणि जे आपण जेवणाचा टेबल आहे त्याच्यासाठी काय काय आणलं ते सर्व तुम्हाला पण दाखवूया. त्यासाठी आपण गोल्डन रूमच जाऊया. आणि आता वरच्यासाठी काय काय आणलं तुम्हाला दाखवतो बघा. हे आपण काय आणलं, एक वस्तू आणलेली आहे, ही आपण दुसरी वस्तू आणलेली आहे, हे तिसरी वस्तू, ही चौथी वस्तू. हे सर्व आपल्या गेस्ट हाऊससाठी, हे सर्व आपल्या होमस्टेसाठी आणलेलं आहे. एक तर वस्तू तुम्हाला दाखवली होती ना, आता हे काय काय ना सर्व तुम्हाला आता टेबलवरती दाखवतो बघा. तर बघा आता तुमच्यासाठी एकदम खास वस्तू आणलेली आहे. एक मासा पाणी बघा, पाणी टाकलं त्याच्यात. आता हा दुसरा मासा माझ्या हातात आहे ना, तो मासा टाकतो बघा. हा तिसरा मासा पण मी टाकतो आतमध्ये. आणि आपलं हे रॉकेट बंद करूया. आता इकडे बटन आहे बघा, हा सेंटरला ठेवणार मी. इथे आपण जेवण बिवण वाढणार ना, तुम्ही जेव्हा बाहेर बसणार ना, हे आतमध्ये का दाखवतोय, लाईट बंद करून पण मी दाखवेल. चालू करू, 3, 2, 1. आवाज येतो असा. कसं वाटतं ते? मस्त वाटतं. ते कसं बबल सोडतंय ना वरती. हो, मग ते मासे तरंगतायत. तर हा झाला आयटम नंबर 1. आता तुमच्या समोर पेश करत आहे आयटम नंबर 2. हे आयटम नंबर 2 तुम्हाला कालच दाखवलं होतं. इकडे सेंटरला ठेवणार, म्हणजे त्यांना जर जेवायचं असेल तर इकडे खुर्ची घेतली, बसणार. आणि वाढवायचं असेल तर चांगलंच उजेड येतो ना, चांगला उजेड येतो. पूर्ण ते भरलेलं वाटतंय ते. आणि डिम लाईट असेल तर डिम लाईट येल्लो कलरची. तर हे होतं आयटम नंबर 2. हे तर तुम्हाला दाखवलं होतं. आता बाकी तुम्हाला दाखवायचं म्हणजे हे बघा, आम्ही हे सुद्धा आणलेलं आहे. आता इकडे पाणी पडलं म्हणजे पुसलं मी. इथे बघा हे ठेवलं ना असं, म्हणजे ग्लासेस उपडी ठेवता येतात आपल्याला. आणि ह्याच्यात मध्ये चमचे पण आपण ठेवू शकतो बघा, बरोबर. तर हे एक आणलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये पण तेच आहे, पण जरा वेगळे ह्याचं आहे. ह्याच्यात पण ग्लासेस ठेवू शकतो आणि चमचे. आणि हे जरुरी नाही की बाहेरच, हे समजा आपण गोल्डन रूम मध्ये पण असं ठेवू शकतो बघा. म्हणजे त्यांना ग्लासेस आणि चमचे लागत असेल तर आपण इकडेच ठेवून देऊ शकतो, बरोबर. ते इकडे राहू दे, हे तिकडे राहू दे, गोल्ड मध्ये राहू दे, सिल्वर मध्ये राहू दे. तर ते एक झालं. आणि फायनल लास्टला एकदम तडकता पडकता मोस्ट डिमांडेड आणि मोस्ट वॉन्टेड गिफ्ट ओनली ऑन शुभांगी गिर होमस्टे. त्यासाठी बघा काय आणलेलं आहे आम्ही, काचेचा बाऊल. ते आमच्या घरी पण आहे काचेचा बाऊल. पण ह्याच्यासाठी आता मॅजिक काय करायचं, या काचेच्या बाउलमध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. त्यानंतर हे बघा, ही जी मशीन आपण माहिती आहे ना, मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटवरून आणली होती. आपण मुंबईमध्ये दाखवली सुद्धा होती आणलेली. तर ही मशीन आता आपण यूज करायला घेणार आहे. तर फायनल शो स्टॉपर तुम्हाला कसं वाटलेलं आहे इकडे? कसं वाटतं? एकदम दूर दाखव ना, काय नाही वाटत असं तुम्हाला वाटेल की ह्याच्यात हात टाकल्यावरती काय भासतं किंवा काय, असं काहीच नाही, म्हणजे हार्मफुल काहीच नाही आहे. धूर हे जेवायच्या अगोदर देऊ, जरा असं ॲम्बियन्स बनवण्यासाठी. जेवताना बंद करू, म्हणजे जेवण आलं ना की मग आता समजा इकडे मी बटन दाबलं खालच्या खाली, हे बघा की हे झालं आता बंद. पण जरा छान वाटतं. आधी समजा परत जर बटन दाबलं, हे बघा. आणि हे जर आपण बाहेर ठेवलं ना, तर हे गोल्डन रूम मध्ये आपण ठेवलंय म्हणून असं वाटतं. जर आपण ह्याच्यात लाईट्स ऑफ करूया का खाली, तिकडची करू. वा ते मॅजिक शो वाटतं ना, मॅजिक शो तसं वाटतं. पण ते पाणी कसं बाहेर उडतो बघ, है ना, म्हणजे असं जेवू नाही शकत आपण इकडे. फक्त ते एक असं मधीच कुठेतरी लावून ठेवलं पाहिजे. सेंटर टेबलवर लावायला नाही होणार. म्हणजे एक आयडिया आपण पण घेतोय, कुठेतरी मध्ये असं स्टूल टेबल लावून आपल्याला असं लावून ठेवायचं.
तर तुम्हाला पण हे कसं अपडेट करतो आम्ही थोडंसं तुमच्यासाठी अजून काहीतरी नवीन असं तुम्हाला आवडेल असं आम्ही करतोय प्रयत्न. तेही कसं वाटतं नक्कीच सांगा. आजचं डेकोरेशन कसं वाटलं सर्व तुम्ही सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. बाय बाय. बाय बाय, गुड नाईट.